शिक्षक होण्याची इच्छा असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, जी की टी परीक्षा शिक्षक होण्यासाठी आवश्यक आहे। ती मित्रांनो यावर्षी यंदा लवकरच होणार आहे आणि तीही ऑफलाईन होणार आहे। नेमकी काय बातमी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघूयात। तर मित्रांनो, आपणा सर्वांना माहीत आहे की तुम्हाला प्रायमरी टीचर व्हायचे असेल, उच्च प्रायमरी व्हायचे असेल, माध्यमिक व्हायचे असेल, उच्च माध्यमिक व्हायचे असेल, तर या सर्वांसाठी आता शासनाने टी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक केलेले आहे। तेव्हाच तुम्ही शिक्षक बनू शकता। आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की आत्ताच नुकतीच जवळपास 20,000 शिक्षकांची भरती ही पार पडत आहे। त्यामधील जवळपास 12,000 शिक्षक भरती ही पार सुद्धा पडलेली आहे आणि उर्वरित संस्थेची आणि एकूणच इतर कॅटेगरीची ज्या काही जागा राहिलेल्या आहेत त्याही लवकर येथे भरल्या जातील। आणि त्यासोबत पुन्हा सुद्धा एक दुसरा टप्पा येथे येणार आहे आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास 20,000 जागांची भरती होणार आहे, असा एक अंदाज येथे वर्तवला जात आहे। आणि त्यासाठी मित्रांनो, आपणाला जर पात्र व्हायचे असेल या पुढच्या भरतीमध्ये, तर आपल्याला टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तर त्यासाठी जी यावर्षीची टी होणार आहे ती लवकरच होणार आहे आणि तीही होणार आहे बघा ऑफलाईन। येथे आपण बघत आहात पुढारी या वृत्तपत्रामधली ही बातमी आहे। आणि तर जी परीक्षा परिषदेमार्फत आपल्याला टी घेण्यात येत असते, तर ती ऑफलाईन की ऑनलाईन यावरून खूप संभ्रम जो आहे तो निर्माण झाला होता। तर त्यावर आता परीक्षा परिषदेने एकदम आपला व्ह्यू पॉईंट जो आहे तो क्लिअर केलेला आहे आणि यावरती पडदा टाकलेला आहे। आणि येथे पडदा टाकून सांगितलेलं आहे की यंदा ही परीक्षा ऑफलाईनच होणार आहे, असं स्पष्ट केलेलं आहे। आणि त्याच अनुषंगाने राज्य शासन जे आहे त्याने सुद्धा राज्य शासनाने टी ही लवकरच घेण्यासाठी हिरवा कंदील देखील दाखवलेला आहे। आणि लवकरच म्हणजे नेमकी टी परीक्षा कधी घेतली जाईल, तर ती मित्रांनो येत्या एप्रिल महिन्यामध्ये किंवा मे महिन्यामध्ये आपल्याला या 2 महिन्यापैकी एका महिन्यामध्ये ही टी परीक्षा आयोजित केल्याचे पाहावयास मिळणार आहे, असं एका परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्याने येथे पुढारी वृत्तपत्राला सांगितलेलं आहे। त्याच अनुषंगाने मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की प्राथमिक असो, माध्यमिक असो, इयत्ता 1 ते 5वी, 6वी ते 8वी या सर्व व्यवस्थापनाच्या सर्व परीक्षा मंडळे जे असतील, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी सर्व शाळांमध्ये जर शिक्षण सेवक म्हणून आपल्याला रुजू व्हायचे असेल, तर टी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक किंवा अनिवार्य असते। तर त्याच संदर्भाने मित्रांनो, ही परीक्षा आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी, जो आपल्याला माहीत आहे की मागच्या 2 वर्षामध्ये जो गोंधळ झाला होता, बरेच विद्यार्थी जे अवैधरित्या टी पास झालेले विद्यार्थी येथे पकडले गेले होते, तर त्याच संदर्भाने बऱ्याच विद्यार्थ्यांनी ही परीक्षा ज्याप्रमाणे केंद्रीय CTT जी असते परीक्षा ऑनलाईन असते, तर त्याच पद्धतीने टी परीक्षा सुद्धा ऑनलाईन घ्यावी या संदर्भाने इथे मागणी केलेली होती। परंतु ही जी परीक्षा आहे ती सर्वत्र एकदाच घेतली जाणार आहे आणि त्या अनुषंगाने वेळ जो आहे तो खूप कमी आहे, असं येथे परीक्षा परिषदेचं म्हणणं आहे। आणि त्याच अनुषंगाने वेळ कमी पडत असून आणि पेपरसुद्धा येथे सेट करण्यास मर्यादा येत असल्याने येथे ही परीक्षा यावर्षी पुरती ऑफलाईनच घेण्यात येणार आहे, असं येथे सांगण्यात आलेलं आहे। तर त्याच पद्धतीने जे आहे ते बाकीच्या ज्या इथे त्यांनी कारणं दिलेली आहेत, जसे की अर्ज तपासणे, अर्ज मागवणे, प्रश्नपत्रिका तयार करणे, प्रवेशपत्र वाटप करणे, बैठक व्यवस्था सज्ज ठेवणे, या सर्व प्रक्रियेसाठी कालावधी देण्यात येत असतो। तर तो जो आहे त्या अनुषंगाने लोकसभा आणि विधानसभाचे पडघम देखील आपल्याला या निवडणुका होणार आहेत, तर ते वाजत आहेत किंवा ह्या निवडणुका ज्या आहेत त्या होऊ घातलेल्या आहेत। त्या अनुषंगाने येथे या परीक्षेसाठी कमी वेळ मिळत असून ही परीक्षा यावर्षी ऑनलाईन घेणे शक्य होणार नाही। त्याच हिशोबाने ही परीक्षा यावर्षी ऑफलाईनच होणार असे इथे आता क्लिअर झालेलं आहे। आणि ज्याही विद्यार्थ्यांना टी परीक्षा द्यायची असेल, तर त्यांनी काय करायचं आहे, एप्रिल किंवा मे महिन्याचा आपलं टार्गेट ठेवून इथे अभ्यास करायचा आहे आणि सोबतच चांगल्या मार्काने टी परीक्षा आपण पास करायची आहे। इथे बघा, राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष जे आहेत डॉक्टर नंदकुमार बेडसे साहेब, राज्य परीक्षा परिषदेकडून यंदा टी परीक्षा ऑफलाईन घेण्यासाठी राज्य सरकारची परवानगी सुद्धा इथे मिळालेली आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि परीक्षा ऑनलाईन घेण्याचा विचार होता, परंतु तांत्रिक कारणामुळे परीक्षा ऑफलाईनच घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। त्यानुसार तयारी सुरू करण्यात आली असून अधिकाऱ्यांची कार्यशाळा देखील घेण्यात आली आहे। त्यामुळे येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात परीक्षा नक्की घेण्यात येईल, असे येथे स्वतः परीक्षा परिषदेचे जे अध्यक्ष आहेत नंदकुमार बेडसे सर यांनी येथे आपल्याला व्यवस्थित
क्लिअर केलेलं आहे, सांगितलेलं आहे. त्या अनुषंगाने आता आपण आपली तयारी ठेवायला हरकत नाही मित्रांनो. आणि येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये आपला दावा करण्यास आपण येथे निश्चितच पात्र व्हाल. येथे मी आपल्याला शुभेच्छा देतो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.